कृष्ण हरी मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण शेळ्यांना सकाळचं फीड देतोय. तर चला शेळ्यांचं फीड बघू आपण कशा पद्धतीने तयार होतं. हे बघा मित्रांनो, ही आहे कॉटन खल, सरकी पेंड. हिंदीमध्ये खल म्हणतात, मराठीमध्ये पेंड म्हणतात, काही ढेपई म्हणतात. ही आपण एका शेळीला 100 ग्रॅम या हिशोबाने भिजवलेली आहे. 1-2 तासापूर्वी भिजवलेली होती, मोकळी झालेली आता. तर ते आपण घेऊन आता याच्यामध्ये मिक्स करू. त्याच्यानंतर मित्रांनो, ही आहे चना छिलका, हरभऱ्याचे पोत्रे मराठीमध्ये म्हणतात, हिंदीमध्ये चना छिलका म्हणतात. हे आपण प्रति बकरी 100 ग्रॅमच्या हिशोबाने घेणार आहे. एक आपण अंदाजाने घेतोय. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये हिमालय 32 मिक्स करणार. हे आपण हिमालय 32 घेतला मित्रांनो, प्रति जनावर 10 ग्रॅम या अनुषंगाने. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता हा तूर छिलका टाकतोय. तोही जवळपास 50 ग्रॅमच्या हिशोबाने घेऊ. मिक्स करणार मित्रांनो. हे आता आपण देतोय मित्रांनो आपल्या 2 शेळ्या आणि 1 बोकड आहे आणि हे 2 छोटे पिलं. हे जवळपास 1 किलोच्या जवळपास झालं मित्रांनो. प्रति ग्राम आपलं प्रति जनावराला 250 ग्रॅमच्या हिशोबाने. आणि जे उरलेलं जे फीड आहे आपण ते रात्री देतो. मक्का, त्याच्यामध्ये मक्का, गहू, सोयाबीन वगैरे असतं. तर ते आपण संध्याकाळी देतो मित्रांनो, कारण दोघं वेळेस आपण जनावरांना फीड देतो. हे पचण्यास सोपं असतं. याच्यामध्ये जर जनावर याच्यानंतर पाणी पिलं तर त्रास होत नाही. त्याच्यामुळे आपण हे सकाळी देतो मित्रांनो. आणि मक्का, चना हे रात्री देतो, जेणेकरून एकदा दिल्यानंतर ते जनावर पाणी पित नाही आणि रात्रभर रवंथ करतं. तर माहिती कशी आवडली मित्रांनो नक्की सांगा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.